नाशिकमध्ये आज मनसे आणि मवियाची संयुक्त पत्रकार परिषद। निवडणुकांसंदर्भात भूमिका स्पष्ट करणार पत्रकार परिषदेत कम्युनिस्ट आणि वंचितही होणार सहभागी। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यात येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचं भाग भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार, सवाल उपस्थित। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची अजित पवारांना माहिती कशी नाही असा अनेकांना प्रश्न। मात्र मी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घराबाहेर असतो। अजित पवारांची प्रतिक्रिया। वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केल्याचीही खंत व्यक्त। बोपोडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं महसूल विभागाकडून कागदपत्र मागितली। कागदपत्र पडताळून आरोपींना चौकशीसाठी बोलावलं जाणार। शीतल तेजवानी अडचणीत येण्याची शक्यता। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कठोर कारवाई करावी। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर धंगेकरांची प्रतिक्रिया। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्त्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी महायुती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बावनकुळेंची माहिती। साताऱ्यात युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल। जिल्ह्यात भाजप भक्कम स्थितीत, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची माहिती। भाजप आणि संघाची संयुक्त बैठक। अजेंड्याचे विषय प्राधान्यानं सोडवा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा, पदाधिकाऱ्यांना निर्देश। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। एमसीए निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड यांच्यासह मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक यांचे अर्ज।